साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। तर आपला कालचा विषय कोणता होता? पाचवशील सुरामेरय मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समाधी। काल आपण काही प्रमाणामध्ये या शिलाचा अभ्यास केलेला आहे। आज पण आपण या शिलाचा पुरेपूर अभ्यास करण्याचे प्रयत्न करूया। तर कालच्या शिलामध्ये आपण काय अभ्यास केला? सुरा कशी बनली आणि सुरामुळे तोटे काय, नुकसान काय, आपलं हानी काय, यावर प्रकाश टाकला काल आपण की सुरा कशी बनली, कशी बनली सुरा। तर काल आपण याचा अभ्यास केलेला आहे की दारू कशी बनली आणि कुठून सुरुवात झाली आणि त्याला मटेरियल काय लागलं आणि गावामध्ये कशी आली, ती दारू पसरली कशी नगरानगरामध्ये, गावागावामध्ये, आणि त्याचं व्यसन कसं लागलं आणि लोकांची हानी कशी झाली, आणि या सुरापासून किती प्रकारची हानी होते, कशा प्रकारे मनुष्य आपली हानी करत असतो, यावर काल आपण प्रकाश टाकलेला आहे, अभ्यास केलेला आहे। आज पाहूया की मनुष्य किती सीमित राहतो, नशा करणारा मनुष्य किती सीमित राहतो की सीमा ओलांडतो, मर्यादेच्या पलीकडे जातो, म्हणजे होशमध्ये राहत नाही आणि त्याच्या हाताने असे अभद्र पाप कर्म होतो। नशा करणारा व्यक्ती जेव्हा नशा करतो, नशेमध्ये बेहोशीमध्ये एखाद्या मुलीवर किंवा स्त्रीवर अत्याचार करतो, व्यभिचार करतो, अचानक लहानच्या बालकानं जर बघितलं तर त्याला नजरेत आल्यानंतर त्या बालकाची हत्या पण करतो, आणि जर त्याला नशा उतरल्यावर विचारलं की तू हे कृत्य केलं का, तर तो नकार पण देतो। या प्रकारे या नशेमुळे हानी होते, सामाजिक हानी, शारीरिक हानी, मानसिक हानी, या प्रकारे समाजामध्ये अशा प्रकारे हानी होते। तर आता कुठपर्यंत त्याचं लिमिट कुठपर्यंत आहे नशेवाल्याचं, तर आज आपण पाहूया की कोणत्या थराला जातो। भगवान बुद्धांनी धम्मपदाच्या अठ्ठकथेमध्ये हा उपदेश केलेला आहे। जरा वर्ग यामध्ये नशेवर, विशाखा सहायिका वत्तू यामध्ये भगवान बुद्धांनी हा उपदेश केलेला आहे। एक गाथा म्हटलेली आहे भगवान बुद्धांनी, ही गाथा म्हणून त्याचा अर्थ समजावून दिलेला आहे की ही गाथा कुणाला उद्देशून, कोणत्या स्थळावर,
कोणत्या कारणाने म्हटलेली आहे, अशा प्रकारे पुरा विस्तार या गाथेचा येतो. तर ही गाथा आहे, कोनु हासो किमानंदो निच्चं पज्जलिते सती अंधकारेण उन्नद्धा पदीपं न गवे सताती. भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे. कोनु हासो किमानंदो, ही देशना भगवान बुद्धाने जेतवनामध्ये साधना करते वेळी विशाखा माताच्या सहेलिया 500 मैत्रिणी होत्या, त्यांना उद्देशून म्हटलेली आहे ही गाथा. श्रावस्तीमध्ये एका गावामध्ये 500 कुलपुत्रांचा एक त्योहार होता. गावामध्ये एक सण होता आणि 500 कुलपुत्र त्या ठिकाणी त्या सणामध्ये मौज मजा करण्याच्या हेतूने गेले. आणि त्या 500 कुलपुत्राच्या सर्व पत्न्या यांनी, त्या भार्यांनी त्यांना आपल्या पतीची व्यवस्था केली. तर कशा प्रकारे व्यवस्था केली, इथे राहण्याचे सारे आपले चारित्र्याप्रती सावधान राहणार त्या कुलपुत्रांनी काय केलं की आमच्या सर्वांच्या 500 पत्न्या 500 लोकांच्या ह्या सुरक्षित राहिल्या पाहिजे, चांगल्या सवयी लागल्या पाहिजे आणि त्या कुणाच्या तरी सान्निध्यात राहून काहीतरी शिकल्या पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, विशाखा माताच्या सान्निध्यात दिल्या. त्या 500च्या 500 सान्निध्यात दिल्या आणि त्या मैत्रिणी बनल्या. तेव्हा त्यांना वाटत होतं की विशाखा माताच्या सान्निध्यात राहिल्या आमच्या पत्न्या तर सुरक्षित आहे आणि सावधान राहणार. तेव्हा त्यांच्याजवळ नेऊन देऊन महाउपासिका विशाखाच्या निर्देशनामध्ये राहतील. आणि त्या स्त्रिया जेव्हा उद्यानामध्ये, जे मनोरंजन करण्याचं उद्यान असते त्या ठिकाणी, मौज मजा करण्याचं उद्यान असते त्या ठिकाणी विहार करण्याच्या हेतूने आणि तिकडूनच भगवान बुद्धाचे दर्शन करण्यासाठी जाण्याकरिता ते महाउपासिकाच्या सोबत रोज जात होत्या. भगवान बुद्ध ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी त्या विशाखा मातासोबत 500 त्याच्या सहेलिया सर्व भगवान बुद्धाच्या दर्शनाला अधूनमधून त्या उद्यानामधून जात होत्या. तेव्हा त्या स्त्रियाने कोणत्या विशेष मद्यपान महोत्सवाच्या दिवशी, एक उत्सव होता, विशेष उत्सव गावामध्ये साजरे केले जात होते, त्यावेळेस त्या उत्सवाच्या वेळेस वेळ पाहून आपल्या पतींना दारूची व्यवस्था केली. या सर्व 500 पत्न्यांनी काय केलं, आपल्या पतीच्या मद्यपानाचाच तो उत्सव होता, तर आपल्या पतीसाठी प्रत्येकीनं त्यांना त्या दारूची व्यवस्था केली. आणि त्या ठिकाणी हप्ताभर 7 दिवसपर्यंत त्या उत्सवामध्ये दारू पिऊन तो उत्सव मनवला गेला, सुरा पिऊन तो उत्सव मनवला गेला. आणि सर्व पुरुषांनी आपले आपले कार्य करण्याकरिता राजाची आज्ञा घेऊन नंतर आपल्या आपल्या कार्याकरता निघून गेले. राजाज्ञा झाली आणि कार्यक्रम संपला तेव्हा सर्वजण आपापल्या कामावर निघून गेले. तेव्हा त्या स्त्रियांनी विचार केला, आता त्यांच्या पत्न्यांनी विचार केला की आम्ही इतक्या दिवसापर्यंत आपल्या स्वामीच्या समोर संकोच करत होतो, दारू पिण्यासाठी, मद्यपान करण्यासाठी आमचे पती होते, इतके दिवस 7 दिवस उत्सवामध्ये, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत पिण्यासाठी लाजत होतो, आम्ही संकोच करत होतो, मद्यपान करू शकलो नाही. त्या 500च्या 500 मैत्रिणी त्या म्हणाल्या की आमच्या पतीच्या समोर असल्या कारणाने आम्ही मद्यपान करू शकलो नाही.
ही सुरा काही वाचलेली आहे, थोडीफार दारू वाचलेली आहे. तेव्हा आम्ही आता स्वतंत्र आहोत. आमचे पती आपापल्या कामावर गेलेले आहे. आता आम्हाला मनाला बोलायला कुणी नाही आहे. आम्ही स्वतंत्र आहोत. तसेच आपण याचा सदुपयोग केला पाहिजे, म्हणून याचा आपण या वेळेचा लाभ उचलला पाहिजे असं म्हणून त्यांनी आम्ही सुरापान करू असं एकमेकीजवळ सांगितलं. तसेच आमचे स्वामीजन यांना माहीत पण होणार नाही, आमच्या पतींना याची खबर पण लागणार नाही आणि कुणीही सांगायचं नाही, त्यांचं ठरलं. हा विचार करून ते त्या सर्व महाउपासिकाजवळ गेल्या आणि म्हणाल्या, आर्य आम्ही सर्व उद्यान क्रीडामध्ये खेळण्याकरिता मनोरंजन करण्याकरिता जाण्याचा विचार करत आहोत, आम्हाला अनुमती द्या. विशाखा माताला त्या म्हणतात की आम्हाला उद्यानामध्ये जायचं आहे, आम्हाला अनुमती द्या. उपासिकाने स्वीकृती दिली. ठीक आहे, उद्यानामध्ये जाता तर जा, अनुमती दिली. तेव्हा सर्व तयार होऊन गुप्त रूपाने आपल्यासोबत प्रत्येकीने दारूसोबत घेतली. प्रत्येकीनं सोबत घेऊन उद्यान क्रीडामध्ये जाण्याच्या मार्गाने निघाल्या. तेव्हा तिथे जाऊन यथेच्छ मद्यपान केले. त्या ठिकाणी मनसोक्त दारू पिल्या. 500 महिला मनसोक्त दारू पिल्या आणि प्रमत्त होऊन बेशुद्धीमध्ये प्रमादामध्ये त्या विचरण करू लागल्या, इकडून तिकडे फिरू लागल्या. तेव्हा महाउपासिकेला जेव्हा हे माहीत झालं, तिने जेव्हा पाहिलं आणि विचार केला की यांनी खूप अनुचित कार्य केलेलं आहे, हे कार्य महिलांना शोभण्यालायक नाही आहे, असं अनुचित तुम्ही कार्य केलेलं आहे. दुसऱ्या संप्रदायवाले मला लांछन लावतील. कशी हे महाउपासिका, बुद्धाची उपासिका आहे, शिलवान आहे आणि हिच्या सानिध्यात यांनी आपल्या पत्न्या दिल्या. पहा, हिचं लक्ष पण नाही आहे, मला टोचून बोलतील, माझ्यावर लांछन लावतील. आणि श्रमण गौतमाचे शिष्य सुद्धा या महिलांना ते दुष्कर्म शिकवत आहे असं म्हणतील. भगवान बुद्धाची शिष्या जी आहे उपासिका, ती या महिलांना गलत मार्गावर नेत आहे आणि त्यांना नशा करायला लावत आहे, शिक्षा देत आहे, या प्रकारे दुष्कर्म करायला लावत आहे असे म्हणतील, माझी बदनामी करतील. म्हणून विशाखा माता म्हणू लागली. या प्रकारे ती मनातल्या मनात विचार करू लागली आणि त्या स्त्रियांना म्हटले, भगिनींनो, या तऱ्हेने मद्यपान करून तुम्ही लोकांनी खूप अनुचित कार्य केलेलं आहे, चांगलं कर्म केलेलं नाही, शोभनीय नाही आहे. माझ्या मैत्रिणींनो, भगिनींनो, हे तुम्ही उचित कार्य केलेलं नाही, हे आपल्याला शोभनीय नाही आहे, उचित नाही आहे, हे अनुचित कार्य आहे. यामुळे समाजामध्ये माझा अपकीर्ती पसरणार, समाजामध्ये माझी निंदा होईल, तुमचे पती पण आपल्या सर्वावर क्रोधित होतील. तुमचे सर्वांच्या पतीला जेव्हा माहीत होईल तेव्हा आपल्या सर्वांवर ते क्रोधित होतील. आता तुम्ही काय करणार? त्यांना विचारलं, आता तुम्ही काय करणार? आता आम्ही दवाखान्यात जाणार. साऱ्या उलट्या करू लागल्या, डोलू लागल्या, जाग्यावर पडू लागल्या, चालता येत नाही, तांगड चालून राहिल्या. आणि मग आता 500च्या 500 कुठे जाणार? दवाखान्यात जाणार. डॉक्टरकडे गेल्या. तेव्हा तुम्ही आपलं कर्तव्य स्वतः करा. आता दवाखान्यात जाण्याचं कर्तव्य तुम्ही स्वतःच बघा, तपासा, मला सांगू नका, मी काही नेत नाही. तेव्हा त्या सर्व चिकित्सालयामध्ये गेल्या आणि त्या ठिकाणी जाऊन सर्व महिलांच्या विषयी त्या आपल्या पतीच्या घरी
पती आल्यानंतर त्यांना त्या दिसल्या नाही. घरी येऊन त्यांच्या पतीने पाहिलं तर एकही महिला घरी नाही आहे. तेव्हा तो विषय इकडे तिकडे तपास काढला आणि विचारले. तेव्हा गावातल्या लोकांनी सांगितलं की त्या दवाखान्यात भरती आहे, त्या वैद्याकडे गेलेले आहे आणि त्या ठिकाणी भरती आहे. ही गोष्ट ऐकून त्यांचे सारे पती त्यांच्या लक्षात आलं, त्यांच्या लवकर लक्षात आलं की अवश्य काहीतरी यांनी अघटित केलेलं आहे, यांनी उरलेली दारू प्राशन केलेली असेल. पती लोकांनी अंदाज लावला, हां यांनी काहीतरी गडबड केलेली आहे, नाही तर एवढ्याच्या एवढ्या बिमार पडणे शक्य नाही आहे. तर यांनी काहीतरी अघटित केलेलं आहे. तेव्हा त्यांनी या सर्वांच्या शरीराची तपासणी केली. वैद्याकडून सर्वांच्या शरीराची तपासणी केली. तेव्हा पता लागला की यांनी मदिरा सेवन केली, सुरा सेवन केलेली आहे. परंतु स्त्रिया तर स्त्रिया असतात, त्या स्त्रिया तर स्त्रिया असतात, त्यांनी शारीरिक प्रताडना काय रोखू शकत होत्या? शरीरावर होणाऱ्या ज्या क्रिया होत्या त्या काय रोखणार होत्या का? त्या तर उलट्या होणे स्वाभाविक आहे की जेव्हा पचत नाही काही नाही काय होणार आहे. त्यांनी पुन्हा हा कालावधी जाऊ दिला आणि शांत राहिल्या आणि पुन्हा दुसऱ्या वेळेस मद्यपानाचा उत्सव, एका वेळेस त्यांनी मद्यपानाच्या उत्सवाच्या वेळेवर त्यांनी मद्यपानाचा निश्चय केलाच, पुन्हा दुसऱ्यांदा सुद्धा. म्हणून म्हणतात स्त्रिया तर स्त्रियाच असतात. कशामुळे की पहिल्यांदा आणि पुन्हा असं घडल्यावर दुसऱ्यांदा आहे म्हणून म्हणतात. या प्रकारे त्या उद्यानामध्ये उद्यान क्रीडा करण्याच्या मनोरंजनाच्या उद्देशाने उपासिकेजवळ गेल्या की आम्हाला मनोरंजन करण्यासाठी उद्यानामध्ये जायचं आहे, आम्हाला अनुमती द्या. परंतु उपासिका विशाखाने उद्यान क्रीडा हेतू स्पष्ट निषेध केला, नकार दिला. उपासिका म्हणते बिलकुल नाही, तुम्हाला तर यावेळेस मी अजिबात जाऊ देणार नाही, कारण तुमचा भरोसा नाही. तेव्हा त्यांनी म्हटले, त्या सर्व बोलल्या, आता असा प्रमाद आम्ही करणार नाही, आम्ही असं बिलकुल नाही करणार, अजिबात असं वागणार नाही, आमच्याकडून हे पुन्हा चूक होणार नाही. आणि या प्रकारे अशी लापरवाही आम्ही पुन्हा कधीही करणार नाही. पुन्हा त्यांनी योजनाबद्ध नियोजित कार्यक्रम आपला आखला. रूपाने भगवान बुद्धाच्या दर्शनाला विहारामध्ये जाण्याचा प्रस्ताव ठेवला. आता बहाणा बनवला दुसरा, ठीक आहे आम्ही उद्यानात नाही जात, परंतु भगवान बुद्धाच्या दर्शनाला तर जाऊ शकतो. अनुमती मागितली तर आता विशाखा माता थोडी म्हणणार आहे की नका जाऊ, कारण भगवान बुद्धाजवळ गेल्यानं लाभच आहे, प्रवचन ऐकायला मिळेल, भगवान बुद्धाचे दर्शन होणार. या प्रकारे आता त्यांनी नवीन योजना आखली आणि आता भगवान बुद्धाच्या दर्शनाला विहारात जाण्याचा प्रस्ताव ठेवला. आणि या प्रस्तावाला उपासिकाने सहज स्वीकृती दिली, अनुमती दिली. तेव्हा त्यांना या प्रकारे तयार होण्याकरिता सांगितले की ठीक आहे तुम्ही भगवान बुद्धाच्या दर्शनाला जायचं आहे तर तयार व्हा. त्या तयार होऊन माला गंध विलेपन लावून त्या पुष्प झाऱ्यागिऱ्या हातात घेऊन, फुलांच्या माळा हातात घेऊन भगवान बुद्धाची पूजा करण्याच्या हेतूने त्या गुप्त रूपाने मात्र तयारी तर केली पूजेची, विहारात जायची, पण गुप्त रूपाने छोट्या छोट्या बाटला किंवा काही घेऊन त्याच्यामध्ये मद्यपान थैलीमध्ये भरलंच, नाव बुद्धाच्या दर्शनात विहारात जातो म्हणून. आणि त्यांनी आपल्या मद्यपानाच्या
थैल्या भरल्या आणि खांद्यावर लटकवल्या. बाजारातून कसं येते, छोटीशी एखादी काही तांदूळ घेतली, एखादी किलो का चाललं बाजारात, असं लटकवून या प्रकारे पहिलीची प्रथा खांद्यावर लटकवल्या. विशाखा उपासिकेजवळ येऊन त्यांच्या सोबत जाऊन विशाखा मातासोबत आल्या, सोबत विहारात गेल्या, भगवान बुद्धाच्या दर्शनाला, प्रवचन ऐकायला, आणि विहारात जाऊन एकांत स्थळी बसल्या. आता लोक भरपूर राहते, हजारो लोक राहतात, याच्यावर कुठं लक्ष देणार. विशाखा माता जाऊन आपल्या जागेवर बसली आणि त्यांना वाटलं की ह्या बसून आहे प्रवचन ऐकासाठी. एका कोपऱ्यात जाऊन बसल्या 500च्या 500, आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर मद्यपान केलं. आणि मद्यपानाच्या नंतर धम्मश्रवण करण्याची जी वेळ होती, त्या धम्मश्रवण करण्याच्या हेतूने भगवान बुद्धाच्या समोर चुपचाप येऊन बसल्या. तिकडं कोपऱ्यात जाऊन दारू पिल्या, आणि दारू पिऊन येऊन पुन्हा जशाच्या तशा की नाही आम्ही बिलकुल छान जाऊ, प्रवचन करासाठी आलो, आणि भगवान बुद्धाच्या समोर येऊन बसल्या. तेव्हा विशाखाने भगवंतांना निवेदन केले, म्हणते यांना काही उपदेश करा. ह्या ज्या माझ्या मैत्रिणी आहे यांना काहीतरी उपदेश करा. परंतु त्या महिलांचे जे शरीर होते, मद्यपानाच्या लहरीने, नशेमुळे ते वेगाने कापू लागले. हळूहळू नशा चढू लागली, आणि थरथर त्यांचं शरीर कापायला लागलं. कारण कोणतीही दवाई असेल तर असर तर दाखवणारच आहे शरीरात गेल्यावर. तसे त्यांनी चित्तामध्ये उत्पन्न झाले की आपण नाचायला पाहिजे. प्रवचन राहिलं बाजूला, भगवान बुद्धाच्या समोर आहे बसल्या प्रवचनासाठी, आणि ते दारू काय म्हणते, प्रवचन नका ऐकू, तुम्ही एक काम करा, समोर भगवान बुद्धाच्या बसून आहे प्रवचन ऐका. आता काय करणार आहे त्या, तर मन म्हणते त्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न झालं की आपण नाचायला पाहिजे आणि गाणं म्हणायला पाहिजे. तेव्हा त्यांनी त्याच समयाला मारकायिक देवताने त्यांना निश्चय केला की या महिलांच्या शरीरामध्ये प्रवेश करावा आणि श्रमण गौतमाच्या समोर यांना नाचवावं. श्रमण गौतम आता आपण बदला घेतला पाहिजे म्हणून मार आला, त्याच्या अंगात घुसला सर्वाच्या, आणि मस्त नाचायला आणि गाणे म्हणायला सुरुवात केली. हा निश्चय करून तो मारकायिक देवता त्यांच्या शरीरामध्ये प्रविष्ट झाला, आणि तेव्हा त्या महिलांनी बेहोशीच्या अवस्थेमध्ये मदोन्मत त्या सुराच्या मधामध्ये मदोन्मश होऊन बेहोश होऊन बुद्धाच्या समोर नाचणं गाणं आरंभ केलं. जोराने मस्त हात हलवू नाचू लागल्या आणि मस्त डोलून गाणं म्हणू लागल्या. कोणी तर टाळ्या वाजवू लागल्या भगवान बुद्धाच्या समोर प्रवचन सुरू असताना. कोणी हसू लागल्या तर कोणी नाचू लागल्या. भगवान बुद्धांनी तत्काल लवकरात लवकर आवर्जन टाकले. आपल्या दृष्टीनं पाहिले की वास्तविकता काय आहे. स्त्रिया तर विशाखाच्या मैत्रिणी तर नाचत नसतात, कधी अशा अभद्र व्यवहार नसते. काय झालं बा, तर भगवान बुद्धांनी आपल्या ज्ञानचक्षुने त्याच्या चित्तात पाहिलं नेमकं काय झालं. तेव्हा भगवान बुद्धाला पता लागला, भगवान बुद्धाला वास्तविक सत्य कळले की वास्तविक सत्याचा जाणकारी झाली. निश्चित केले भगवान बुद्धाने निश्चित केले की यांच्या अंदर मारकायिक देवताचा संकल्प पूर्ण झाला. पूर्ण नाही झाल्यामुळे होऊ दिला नाही. तुम्ही घरचे कामं करता की इकडे आवाज करता? भगवान बुद्धांनी त्या मारकायिक देवताचा संकल्प पूर्ण नाही होऊ दिला. त्या काय मी इतक्या लंब्या समयापर्यंत पारमिताची पूर्तीमध्ये याकरिता
वेळ यापन केला, जीवन यापन केलं. मार मी बुद्ध बनल्यानंतरही माझ्या कार्यात व्यत्यय आणण्यासाठी का मी पारमिता पूर्ण केल्या आतापर्यंत? या माराचा प्रभाव चालणार माझ्यावर, म्हणून भगवान बुद्धांनी माराचा प्रभाव चालू नये म्हणून साधारण देवता माझा परिहास करण्याचा साहस करत नाही, हा विचार करून भगवान बुद्धांनी आपले ह्या भव्याचे केस रोम रश्मीने काही विशिष्ट किरण निश्चरित केले. म्हणजे भगवान बुद्धाच्या या भुवयामधून भगवान बुद्धांनी किरण काढले आणि जेवढ्या नाचणाऱ्या कुदणाऱ्या होत्या त्याच्याकडे पाठवले किरण, कारण त्यांच्या अंदर मार घुसला होता. त्याला परास्त करण्यासाठी भगवान बुद्धांनी आपल्या भव्यातून या भुवयामधून किरण काढून त्यांच्याकडे पाठवले. त्या किरणाच्या प्रभावाने त्या परिषदेमध्ये अंधकार पसरला. सगळीकडे अंधकार. भगवान बुद्ध कोणाला दिसणार नाही आता. भगवान बुद्ध तिथेच बसून आहे, परंतु भगवान बुद्धाच्या भुवयामधून त्यांनी किरण पाठवले आणि त्या किरणामुळे सगळीकडे अंधकार झाला. या अंधकाराने तो मारकायिक देवता त्याच वेळेला भयभीत झाला. त्याने प्रयत्न तर केले, परंतु अंधकार पसरल्यामुळे त्याचं काही चाललं नाही, की कुणीच दिसत नाही. तो भयभीत झाला. भयभीत होऊन जसे काही त्याच्या समोर साक्षात मृत्यू आला, महाराजा समोर जसा काही मृत्यू आला असा भयभीत झाला. आणि त्या भयाच्या कारणामुळे महिलांचा सुरामद तुरंत उतरला. या भयामुळे भगवान बुद्धाने केलेल्या याच्यामुळे बलामुळे त्या स्त्रियांचा सार नशा उतरून गेली. या मधात भगवान बुद्धाने धर्मासनावरून उठून गायब झाले. भगवान बुद्ध तुरंत त्या आसनावरून गायब झाले आणि सुमेरू पर्वतावर निघून गेले. तिथं थांबलेही नाही. तिथे जाऊन त्यांनी आपले उर्णालोमाने दुसरी रश्मी निच्छारित केली. त्याच्यानंतर तिथे सुमेरू पर्वतावर वर जाऊन पुन्हा दुसरी रश्मी शरीरामधून दुसरे किरण पाठवले आणि त्या प्रभावाने तिथे एक प्रकाश पसरला. या भुवयामधून किरण काढून टाकले तर तिथे अंधकार पसरला आणि जेव्हा गायब झाले तिथून, ते सभा काही प्रवचन करण्याच्या लायकीची नव्हती, त्याच्यामुळे तिथून निघून गेले. सुमेरू पर्वतावर गेले. तिथून दुसऱ्या भुवईमधून एक किरण पाठवलं तर प्रकाश झाला. त्या ठिकाणी प्रकाश पसरला. जसे काही हजारो सूर्य आणि चंद्र एक साथ निघाले, इतका लख्ख प्रकाश पाठवला. हजारो सूर्य आणि चंद्र एक साथ निघाल्याप्रमाणे इतका प्रकाश होता. तेव्हा भगवान बुद्धाने त्या स्त्रियांना संबोधित केले. जाग्यावरूनच भगवान बुद्धाने संबोधित केले की उपदेश, तिथूनच उपदेश केला की तुम्ही माझ्या समोर या तऱ्हेने प्रमत्त होऊन येणे उचित नव्हतं. तुम्ही सर्व स्त्रियांनी माझ्या समोर या प्रकारे या अवस्थेमध्ये येणे योग्य नव्हतं. तुमच्या या प्रमादाच्या कारणामुळे, तुम्ही या मूर्खतेमुळे, या अज्ञानामुळे, प्रमाद केल्यामुळे, तुम्ही बेहोशीत जीवन जगल्यामुळे मारकायिक देवतांना संधी मिळाली. नाही तर माझ्यासमोर कोणीही टिकू शकत नाही. पण त्या मारकायिक देवताला तुमच्यामुळे, या मूर्खतेमुळे तुमच्या आतमध्ये घुसून त्याने माझा बदला घेण्याचे प्रयत्न केले. या प्रकारे की माझ्या सम्मुख अशा अभद्रताचं प्रदर्शन करू शकल्या, त्यामुळे तुम्ही या प्रकारे गलत वागू शकल्या. तुमच्या लोकांमध्ये, तुमच्या लोकांच्या माध्यमातून अनुचित ठिकाणी हा असभ्यता प्रदर्शित झाली. तुम्ही धार्मिक आहात, विशाखा माताच्या सोबत राहणारे आहात, नेहमी प्रवचन ऐकणारे आहेत आणि तुमच्या माध्यमातून हे अनुचित ठिकाणी अनुचित कार्य, असभ्यता प्रदर्शित झाली. आता तुम्ही आपल्या आध्यात्मिक राग अग्नीचं शमन करण्याचा प्रयत्न करायला
पाहिजे. तुमच्या अंदर जे आसक्ती आहे नशेची पदार्थाची त्याचं तुम्ही शमन करण्याचे प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून जागेवरूनच भगवान बुद्धांनी उपदेश केला तिथे प्रकाशामध्ये. या उपदेशाच्या सोबतच भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटली आहे. कोणती गाथा आहे? कोनु हासो किमानंदो निच्चं पज्जलिते सती अंधकारेण ओनद्धा पदीपं न गवे सताती. भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटली. याचा अर्थ आहे जेव्हा या सर्व संसारामध्ये हा सारा संसार रागादी अग्नीने निरंतर प्रज्वलित आहे. हा संसार रागाग्नीने पुरा जळत आहे. अग्नी पेटलेला आहे. रागा का पाहिजे 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 सर्व आसक्तीचा अग्नी पेटलेला आहे सगळीकडे. अशा स्थितीमध्ये तुमचा या असामायिक रास या समयाला तुमची हानी होणे, रास होणे, तसेच आनंद हर्ष कशासाठी? जेव्हा हे जग जळत आहे तृष्णेनं आणि अशा याच्यामध्ये तुम्हाला हास्य येते, मजा करण्याची वाटते का? मोज मजा करण्याचं सुचते. सारा जग तृष्णेने जळत आहे. यामध्ये निरंतर या रागाग्नीने जळत आहे. अशा जळणाऱ्या या संसारामध्ये तुम्हाला हास्य कशाचं येते? मोज मजा कशी करूशा वाटते? नशा करून नाचू कसं वाटते? या प्रकारे हर्ष कशाचा आहे तुम्हाला? अविद्या अंधकाराने पूर्ण आवृत्त झालेला आहे, जगावर पसरलेला आहे आणि तुम्ही अंधकारीतनं हे झालेले आहे, अंधकारमय झालेले आहे. असे लोक आत्मध्यानासाठी त्या हेतू दीपक का जाळत नाही? एवढ्या मोठ्या अंधकाराने भरलेल्या जगामध्ये तुम्ही लोक सारे अज्ञानवत झालेले आहे. अशा वेळेस आपण प्रज्ञेचा दीप जाळण्यासाठी का प्रयत्न करत नाही? म्हणून गवेषणा हेतू दीपक प्रदीप जाळण्याच्या हेतूने आपल्या रक्षणाकरिता प्रदीप का जाळत नाही, प्रयत्न का करीत नाही? तेव्हा भगवान बुद्धांनी या प्रकारे ही गाथा म्हटलेली आहे आणि याचा अर्थ सांगितलेला आहे. तर अशाच प्रकारे या कथेचा जो उपदेशाचा अवशिष्ट अंश भगवान बुद्धाने त्या महिलांना 3 रत्नामध्ये पुन्हा प्रतिष्ठित केलं. नंतर त्यांची गलती दाखवून दिली आणि त्यानंतर पुन्हा 3 रत्नावर आरूढ केलेलं आहे. आणि त्या 3 रत्नावर प्रतिष्ठित झालेले आहे हे जाणलं भगवान बुद्धांनी आणि सुमेरू पर्वतावरून उतरून पुन्हा धर्मासनावर जाऊन बसले. जेव्हा त्याच्या लक्षात आलं की आम्ही चुकलो, नशा उतरली, तेव्हा भगवान बुद्धांनी जाणलं की यांना पश्चाताप होत आहे. 3 रत्नावर आरूढ झालेले आहे, 3 रत्नाला शरण आलेले आहे. म्हणून भगवान बुद्ध सुमेरू पर्वतावरून उतरले आणि धर्मासनावर येऊन बसले. तेव्हा विशाखाने भगवान बुद्धाच्या समोर निवेदन केले, बनते हे या पापी सुराचा प्रभाव होता. कशाचा प्रभाव होता? हा दारूचा, नशेचा प्रभाव होता की नशेच्या प्रभावामध्ये मनुष्य आपलं हित विसरून जातो आणि नुकसान करतो. अशा उच्चकुलीन महिलासुद्धा बिघडतात. कशामुळे? नशेमुळे. नशेने कोणालाही चांगलं ठेवत नाही. म्हणून नशा चांगल्याला बिघडवून टाकतो. कितीही उच्च कुलातला असो, कितीही शिलामध्ये असो, परंतु त्याने एकदा का मन आपलं प्रमादामध्ये वळवलं तर त्याचं शीलसुद्धा भंग व्हायला वेळ लागत नाही. या प्रकारे उच्चकुलीन स्त्रियासुद्धा तुमच्यासारख्या ज्ञानीच्या समोर बसून आपले शारीरिक क्रियाकलाप याच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. नशेमुळे बुद्धाच्या समोर बसून आहे याचं भानही राहत नाही. म्हणून ते आपल्या शरीरावर संयम ठेवू शकत नाही. नशा अशी गोष्ट आहे, अशी वस्तू आहे की हात मटकती, हात मटकवतात, गाणं काय म्हणतात, वाजवतात, वाजवायला आरंभ करतात. भगवान बुद्धाने उत्तर दिले, हा विशाखा, ही सुरा अशीच आहे. ही नशा पापमय आहे. याचा आश्रय घेणारे लोक, भरपूर लोक, सीधे साधे लोकसुद्धा नष्ट आणि भ्रष्ट होतात.
ह्या नशेमुळे सीधे साधे लोकसुद्धा एकदा व्यसन लागलं की ते शीलवान राहत नाही, सदाचारी राहत नाही, सद्गुणी राहत नाही. साधे सुधे लोकसुद्धा भ्रष्ट आणि नष्ट होतात. असे कयो झालेले आहे. विशाखाने विचारले, म्हणते सुरा केव्हा उत्पन्न झालेली आहे. विशाखाने प्रश्न विचारला, त्याचं उत्तर देण्यासाठी भगवान बुद्धांनी कुंभजातक समजावून सांगितलं. आणि कुंभजातक आपण कालच पाहिलं, याचा अभ्यास कालच केला की नशा करण्याची जे हे आहे सुरा कधी उत्पत्ती झाली, तिची उत्पत्ती काल आपण पाहिलेला आहे. म्हणून या नशेच्या आधीन जाणाऱ्या लोक केव्हा बिघडणार आणि काय हानी होणार सांगता येत नाही. तर कशा प्रकारे एक छोटीशी कहाणी आहे, त्या कहाणीद्वारे कदाचित तुम्हाला ती नशा काय असते आणि यापासून परिवारामध्ये काय होते, कशा प्रकारे बर्बाद होतात ह्याचा अंदाज तुम्हाला लागेल. एका गावामध्ये एक पती पत्नीचं जोडपं होतं. ते खुशाल राहत होते, आपला कामधंदा करून आपला परिवार सांभाळत होते. एक पुत्र होता, त्यांना सुखाने राहत होते. पण काही मित्राच्या माध्यमातून संगती करता करता त्यांना नशेची आदत लागली. नशेची आदत लागल्यानंतर हळूहळू तो मित्राच्या संगतीने प्यायला जाऊ लागला. पिता पिता आपल्या कमाईचा पैसा हळूहळू त्यामध्ये लावू लागला. मित्राला पाजू लागला, तो पण पीत होता. पिता पिता व्यसन इतकं वाढलं की दिवसभरातून तो बरेचदा पीत होता. कामावरून आणलेले पैसे सर्व त्यामध्ये खर्च करत होता. तर पत्नीला घरी येऊन मारायचा, रागवायचा, ओरडायचा, कलेश करायचा, घरामध्ये शांती भंग करायचा. पत्नी त्रासून होती की मार खाऊ खाऊ, नेहमी शिव्या खाऊ खाऊ त्रासून गेली. अशा वेळेस एक दिवस तो खूप पिऊन आला. त्याचा मित्राकडून येता येता घरापर्यंत पोहोचता पोहोचता त्याची उतरली असेल, कमी झाली. एक त्याने काळी पन्नी हातात आणली. काळ्या पन्नीत काय राहते तुम्हाला माहीतच आहे सर्वाला. काळ्या पन्नीमध्ये काय राहते. त्याने काळी पन्नी हातात आणली, त्याच्यात होतं मटण. ते घेऊन आला, आपल्या पत्नीजवळ जोराने दटावून बोलला, हे घे बनवून ठेव, मी आत्ता लवकर येतो. आणि पुन्हा तो नशा करायला गेला. पिऊन येतो, लवकर बनवून ठेव. ही धाकाच्या माऱ्या. आता घरात काही नाही, दारूवाल्याच्या घरामध्ये काही नसते, वेळेवर आणणे असते. धावत धावत गेली ती दुकानामध्ये माल मसाला आणाला, मटणाचा मसाला. ती पन्नी गॅस ओट्यावर ठेवून दिली. तेवढ्यातच एक कुत्र्याचं पिलू आलं. त्याला वास आला, वरतं चढलं. चढताना तिच्या पोरांनी पाहिलं. खेळत होता पोरगा, खेळता खेळता त्याने पाहिलं कुत्र्याचं पिलू वर चढलेलं आहे, पन्नी फाडलेली आहे आणि मटण खात आहे. तो आपल्या खेळण्याच्या धुंदीत आहे, पण लक्ष त्याचं पुरेपूर आहे. आई धावत धावत माल मसाला घेऊन आली आणि पन्नी पाहते तर गायब. आता तिला चिंता सतावू लागली, काय करू. जीव घेतल्याशिवाय राहत नाही हा माणूस. आता दारू पिऊन आल्यावर पुन्हा मारल्याशिवाय राहत नाही. कारण मार खाऊ खाऊ बेजार होऊन गेली, रोजचं धाकी भरली. आता पुन्हा दारू पिऊन आला की हा मारल्याशिवाय राहत नाही. मटण जर शिजवून ठेवलं नाही तर. तिने इकडे तिकडे पाहिलं आणि पटकन ते कुत्र्याचं पिलू उचललं, शीद आपल्या पावशीवर लावलं. पोरगं पाहत आहे खेळता खेळता की माझी आई काय करत आहे. कुत्र्याचं पिलू कापलं, शिजवलं आणि झाकून जसंच्या तसं ठेवून दिलं. पहिले सिंगल मटण होतं, आता डबल झालं. त्याच्या पोटातलंही मटण आणि कुत्र्याच्या पिल्याचं मटण बनवून ठेवून दिलं. तो तिकडून दारू पिण्याला डोलत डालत, म्हणजे बनलं का बिलकुल तयार आहे. ताट वाढून दिलं, जेवायला बसला. पोरगं पाहत आहे. पोराच्या समोर एक यक्ष प्रश्न उभा झाला, कहू तो क्या कहू. काय म्हणते पोरग, कहू तो क्या कहू. कहू तो माँ मर जाए, ना कहू तो
प्रश्न उत्पन्न झाला त्याच्यासमोर. सांगतो की आईनं कुत्रं कापलं, मायला मारून टाकल्याशिवाय राहत नाही. म्हणून काहू तो मा मर जाय आणि ना कहू तो, अगर सांगत नाही त्याला तर बाप कुत्रं खाल्ल्याशिवाय राहत नाही. या प्रकारे दारूवाल्याची गत आहे. कहू तो क्या कहू, कहू तो मा मर जाए, ना कहू तो बाप कुत्ता खाए. या प्रकारची अवस्था होते दारूवाल्याची. म्हणून हे व्यसन आपल्या घरामध्ये कदापि येऊ नये. कारण ते याच पैशामध्ये आपल्या मुलाबाळांसाठी खाण्याच्या वस्तू किंवा काही अभ्यासाच्या वस्तू जर आल्या तर हे आपल्यासाठी योग्य राहील. तोच पैसा आपल्या मुलाच्या भविष्यासाठी होईल आणि आपलं शरीर निरोगी राहील तर जास्त दिवस टिकू, त्याच्यासाठी कामी येईल, दीर्घ आयुष्य जगू. या प्रकारे आपल्या घरामध्ये मात्र असं होता कामा नये की हा पैसा गलत मार्गाने जर गेला तर मग काय होतो, मनुष्य ज्या दशा नाचायला लागल्या तसाच तो काय करतो, पितो आणि घरी येऊन झुम बराबर सुरू होतो. म्हणून अशा प्रकारे आपल्या घरामध्ये हे डोलण्याचे नागारे डोलण्याचे प्रकार होता कामा नये. म्हणून महिलांनी काय करायचं आहे, सजग राहायचं आहे. जर पोरगी शिकली तर काय होईल, झाली पोरगी शिकली प्रगती झाली. कधी प्रगती होईल, म्हणून पती जर दरवाजात आला नागोबा बनून दंडा घेऊन दार बंद करून दारात उभे राहावे आणि 2-4 दंडे उतरूनच जाते. कारण ते आपल्या घरात अशा प्रकारे येणे याचा परिणाम आपल्या मुलावर पडतो. मुलं तारुण्यात यायला लागले तर बापाची किंमत ठेवत नाही, कारण त्याचं वजनच पडत नाही. कुठेतरी तो दुर्गुणी आहे. म्हणून मुलांना कळते की तू बरोबर नाही आहे, तुझं काय ऐकावं, वजन पडत नाही. वजन पडते कोणाचं, जो व्यक्ती चारित्र्यवान आहे, जो शीलवान आहे, त्याच्या एका शब्दाने, शब्दही द्यायची गरजच पडत नाही. त्याचं नुसतं बघितल्याने आणि बघितलं नाही तरी त्याला धाक राहते. माझे वडील कधीही कोणत्याही प्रकारचं व्यसनच करत नाही आणि माझ्या वडिलाला माहीत झालं तर माझी काही गत नाही, घरी येऊ देणारच नाही. इतका धाक मात्र त्याच्या मनात सदाचाराचा राहतो, वडिलाच्या सद्गुणाचा राहतो, आदर्श मानतो. म्हणून तो धाक पाळतो. त्याला धाक देण्याची गरज पडतच नाही. आणि बाप किती व्यसनी आहे हे जेव्हा मुलाला माहीत होते आणि अचानक मुलगा एक दिवस तोही व्यसनी बनतो, बापाचं काहीही चालत नाही. दंडा उचल, चाहे त्याच्या अंगावर दगड टाक, फरक काही पडतच नाही. का? कारण बोलण्याचा तो शब्द गमावून बसलेला आहे, आपली पावर गमावून बसलेला आहे. मुलांना योग्य मार्गावर लावण्याचं आपलं चारित्र्य गमावून बसलेलं आहे. त्यामुळे तो आदर्श ठरू शकत नाही. म्हणून या प्रकारे आज आपण या नशेच्या पदार्थाने काय हानी होते आणि कशा प्रकारे हानी होते याचा आपण अभ्यास केला. आणि नशा करणारा व्यक्ती कोणत्या थराला जातो की जेव्हा बुद्धाच्या समोर डान्स करू शकतो, गाणे म्हणू शकतो, विकृत भावना करू शकतो, बाकीची काय चीज. असे आम्हाला नमुने रस्त्यानं भरपूर भेटतात. दारू पिऊन हे टकल्या, हे असं, हे तसं, भरपूर. कारण तो नाही बोलत, त्याची दारू बोलते, त्याच्या अंदरचा विकृत भाव बोलतो. कारण त्याने तो आहारी गेलेला आहे, त्याच्यामुळे त्याचा दुर्गुणाला अंगीकारलेला आहे, तो दुर्गुण बोलतो, त्याच्यातला सद्गुण नाही बोलत. जेव्हा त्याची नशा उतरल्यावर कदाचित तो विहारात गेल्यावर धर्म ऐकल्यावर सद्गुण बोलेल, पश्चाताप करेल. पण नशेच्या मध्ये तो प्रमादात आहे. त्यावेळेस तो कुणालाही जाणत नाही की बुद्ध आहे की बुद्धाचा शिष्य आहे की हा धम्म आहे की धम्माचं केंद्र आहे की धम्मदेसना आहे की काय, ह्याच्याबद्दल तो विचारही करत नाही. म्हणून सिगाल सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी जो उपदेश केला त्यामध्ये नशेमुळे होणाऱ्या 6 प्रकारच्या हान्या आपण पुढे पाहणार आहोत. ते गृहस्थाच्या सुखाचे दिवस हे प्रवचनाची ते संधी याची आहे. तर पुढे आपण याचा उपदेश ऐकणारच आहोत. तर अशा प्रकारे मादक पदार्थाच्या आहारी जाणे म्हणजे आपले
आणि आपल्या परिवाराची हानी करणे आहे. अशा प्रकारचे एक उदाहरण, ताजं उदाहरण होतं की जेव्हा मी हिंगणघाटमध्ये राहत होतो तेव्हा 2 मित्र दारू पिऊन येत होते आणि आम्ही नवीन होतो. आम्ही 3 जण राहत होतो. माझा मित्र होता एक मुसलमानाचा पोरगा इरफान नावाचा आणि माझा मामा. आम्ही 3 जण राहत होतो, कोणी बाकीचे नव्हते. तर आमच्यावर ते दारू पिऊन येऊन रबाब कसायचे, हे दारू प्यायला पैसे दे, दारू प्यायला पैसे दे, नाही तर मारी, धमक्या द्यायचे. होते गुंडागर्दीवाले 2 जण. तर दारू पिता पिता एक दिवस असं झालं की त्याच्या शरीरामध्ये पूर्ण अल्कोहोल झालं आणि वेळ अशी पडली की त्याच्या घरामध्ये एक मुलगा का मुलगी बिमार पडली. शरीरानं खूप दणकट होता, त्याचे दंड असे होते, एवढा म्हणजे तो उच्च धिपाड शरीराने भरपूर होता. तर आम्ही पाहिलं तर लहान, पण 3 जण होतो आम्ही, त्याच्यामुळे त्यांना काही बळी पडलो नाही त्यांना पैशासाठी. त्याच्यामुळे त्याच्या रक्त देण्याची वेळ आली. हा गेला धावत धावत रक्त द्यायला. डॉक्टरने सर्रास त्याला मनाई करून बाहेर हाकललं. तुझं रक्तच लागत नाही, तुझ्या शरीरामध्ये पूर्ण अल्कोहोल, पाणी झालेलं आहे तुझ्या रक्ताचं. ते कोणत्याच रिश्तेदाराला, तुझा रिश्तेदार मराला टेकला तरी कामी येणार नाही. त्याला तेव्हा पश्चाताप झाला, पण फायदा काय? पूर्ण शरीरामध्ये जेव्हा पाणी झालेलं आहे, अल्कोहोल आहे, तर मग आता फायदाच नाही. दुसरा कोणीही आपला रिश्तेदार वाचवूच शकत नाही. या अवस्थेला आपण जाता कामा नये की जेव्हा आपण आपल्या घरातला एखादी व्यक्ती बिमार पडेल आणि परिस्थिती अशी येणार की आपल्याला रक्त देण्याची वेळ येणार, त्यावेळेस माझं रक्तसुद्धा त्याच्या कामी पडणार नाही. तर अशा अवस्थेमध्ये काय करणार? प्राण गमावून बसणार. मग आपल्या या छोट्याशा गलतीमुळे आपण आपल्या घरातला एक जीव गमावून बसू शकतो. याचा आपण विचार केला पाहिजे आणि आपण या व्यसनाच्या दूर राहायला पाहिजे, कोसो दूर राहायला पाहिजे. या व्यसनामुळे धनसंपत्तीची हानी, शरीराची हानी, प्रतिष्ठेची हानी, बद्धीनग्नता, दुनियाभराची हानी, जीविताची हानी, अशा प्रकारे आपल्याला हानीला बळी पडावा लागतो. म्हणून आपण हे व्यसन याचा कधीही जवळ करू नये. लगेच त्याच पैशाला बॅलन्स करून आपण आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणाकरिता किंवा आपल्या घरी काही आणून खाऊ घालण्यासाठी प्रोटीन कोणतं जर काही वस्तू पूरक त्यांच्या शरीराला लाभदायक वस्तू जर खाऊ घातल्या तर आपल्या घरामध्ये सुख शांती राहणार, कलहाचं घर बनणार नाही, अशांती उत्पन्न होणार नाही आणि बद्धीनग्नता आपण कुठेही पडून राहणार नाही, समाजामध्ये आपली इज्जत जाणार नाही आणि कोणीही अविश्वास प्रकट करणार नाही, शरीर रोगाचं घर बनणार नाही आणि धनसंपत्तीची हानी होणार नाही. या प्रकारे आपण सजग राहावं आणि आपलं कल्याण करून घ्यावं अशा प्रकारची अपेक्षा करतो. भगवान बुद्धाचे हे वचन आहे, भगवान बुद्धाची वाणी आहे, किती कल्याणकारक आहे आपण जाणून घेतलं पाहिजे ना. आपल्या परिवाराचं आणि आपलं आणि आपल्या समाजाचं कल्याण केलं पाहिजे. माझ्यामुळे कुणालाही त्रास होता कामा नये, कुणाची हानी होता कामा नये. अशा प्रकारे आपण सजग राहिलो तर आपणही सुखी आणि दुसराही सुखी. या प्रकारे आपण जीवन जगलं पाहिजे. म्हणून मानवाचे कार्य मानव जीवनी करावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. या प्रकारचं आपलं जीवन असावं अशी मंगल कामना करतो की भगवान बुद्धाच्या या पवित्र वचनाच्या बलाने तुमचं सर्वांचं मंगल हो, कल्याण हो अशी मंगल कामना करतो. आणि इथेच मी माझे उर्वरित शब्द थांबवतो. सुखी हो, निरोगी हो, अवैरी हो.